मोठेपणाचं वाक्य तुकोबराय बोलतात. तुकोबराय बोलतात, आम्ही व्यापकता दर्शितो. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. व्यापकता दिसते याच्यातून. संकुचित विचार तुकोबराय करत नाही, संत करत नाही. आम्ही आमच्या घरामध्ये नुसता प्रकाश टाकणार जमणार नाही, नुसता ग्रामामध्ये राष्ट्रामध्ये नाही, अवघाजनी प्रकाश. एक सांगू का, एवढं अधिकाराने बोलण्यासाठी सुद्धा काही गोष्टी अगोदर त्याच्या मुळात असाव्या लागतात. स्वतःवरचा स्वाभिमान तुकोबराय दाखवतात. बरं, तुकोबरायांमध्ये एवढं सामर्थ्य आहे का की जे जगामध्ये विश्वामध्ये प्रकाश टाकू शकतात? नाही. वैयक्तिक तुकोबरायामध्ये सामर्थ्य नाही, पण तुकोबराय त्याचं साधन सांगतात. कंठी धरिला कृष्ण. आम्ही कंठामध्ये कृष्णमणी धारण केला. कृष्णमणी म्हणजे शब्दार्थ नाही, कृष्ण नाम धारण केलं. आता कृष्णमणी हा शब्द का वापरला? हा अलंकार. कारण मणी हा शोभायमान वाढवण्यासाठी असतो, शोभ्य वाढवण्यासाठी मणी वापरला जातो. आमच्या कंठाची शोभा आम्ही वाढवतो. कोणाच्या नावाने? कृष्णाच्या नावाने. कंठी धरिला कृष्णमणी, आणि त्याचा परिणाम अवघाजनी प्रकाश. तो प्रकाश आम्ही टाकत नाही, पण याच्यातनं एक गोष्ट अशी दिसून येते की तुकाराम महाराज आपल्या व्यापकतेच्या मागचं एक कारण सांगतात. ते कारण म्हणजे आम्ही कंठात कृष्ण धरतो. आता जसं तुकोबरायांनी कंठात कृष्ण नाम धारण केलं, तसं अनेकांनीही धारण केलं होतच ना. त्यावेळी कृष्ण कृष्ण म्हणणारे कमी नव्हते. कृष्ण कृष्ण म्हणणारे कमी नव्हते, भरपूर मंडळी होती कृष्ण कृष्ण म्हणणारी. पण सगळ्यांच्या बोलण्यातून हे जाणवतं का? सगळे म्हणतात की आम्ही जगामध्ये विश्वामध्ये प्रकाश टाकू, असे सगळे नाही म्हणत, पण तुकोबराय म्हणतात. काय कारण? एवढी निष्ठा, एवढा विश्वास. कारण देव आपलं ऐकेलच, हा सुद्धा एक वेगळा प्रकार. नाहीतर आपणही देवाकडे प्रार्थना करतो. जेव्हा श्रद्धांजली वाहण्याची वेळ येते, श्रद्धांजली वाहतो ना आपण. श्रद्धांजली वाहता का पण एखाद्याला? श्रद्धांजली वाहताना सगळे म्हणतात, आपण सगळे मिळून देवाला प्रार्थना करू की अमुक अमुक यांचे स्वर्गस्थानी निश्चिती व्हावी, यांना भावपूर्ण श्रद्धांजली, यांना वैकुंठात स्थान प्राप्त व्हावं, अशी आपण सगळे मिळून कोणाकडे प्रार्थना करू? देवाकडे प्रार्थना करू. तर मला खरं सांगा, आपणही देवाकडे प्रार्थना करतो, पण आपणही एवढंच उत्कंठेने म्हणतो, पण देव आपलं ऐकतो का? असेल नसेल चिंतनाचा विषय नाही, पण आपण बोलतो. तुकोबरायही बोलतात, पण तुकोबरायांचं ऐकतो, आपलं ऐकत नाही. कृष्ण कृष्ण आपणही म्हणतो, पण आपल्या कृष्ण म्हणण्याने परिणाम दिसत नाही, तुकोबरायांच्या कृष्ण म्हणण्याने परिणाम दिसतो. सांगायचं काय मला? मुद्दा एवढा आहे, का दिसतो? का तुकोबरायांच्या म्हणण्याला देव जागतो? काही 2-3 कारण आहेत त्याच्या मागे. त्यातलं पहिलं कारण आहे ते म्हणजे विश्वास, आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे प्रेम. तुको प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान निंदनवा जया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. काय पाहिजे? प्रेम पाहिजे.
देवाने आपलं ऐकावं असं वाटत असेल तर पहिला आपला पाहिजे विश्वास आणि दुसरं आपलं पाहिजे प्रेम. ज्यांनी ज्यांनी या गोष्टी देवाच्या बाबतीत जवळ केल्या देवाने त्यांचं ऐकलं. तुम्ही म्हणताल महाराज आमचा देवावर विश्वास नाही असं तुम्हाला वाटतं का? आपला सगळ्यांचा देवावर विश्वास आहे, पण आपला विश्वास हा तेलावर टाकलेल्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे. जसं कमळाच्या दळावर पाण्याचा थेंब पडावा आणि तो 2-3 दिवस तसाच स्तब्ध राहावा, असं होतं का? अजून थोडं पुढे जाऊन बोलतो, कोणीतरी भ्रमत करणारा आपल्याला भेटला की आपण फिरतो. कोणीतरी नवीन वाट दाखवणारा आपल्या समोर आला की आपण वाट बदलतो. आपला विश्वास नाही असं नाही, पण आपला विश्वास पाहिजे तितका पक्का नाही. महाराज विश्वास म्हणतात म्हणजे विश्वास पोकळ नसावा, विश्वास पक्का असावा. त्या विश्वासाच्या बाबतीत आपला स्वतःवर विश्वास असावा की माझा विश्वास पक्का आहे. गावामध्ये बरेच दिवस झाले पाऊस पडत नव्हता, म्हणून गावातल्या मंडळींनी यज्ञ करायचं ठरवलं. आता यज्ञ करायचं ठरवलं म्हटल्यानंतर 7 दिवस मोठा यज्ञ गावामध्ये चालला. यज्ञाचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी गावातल्या मंडळींना निमंत्रण की सगळ्यांनी प्रसादासाठी या चूलबंद आमंत्रण. सगळ्यांना गावातली सगळी मंडळी त्या यज्ञशाळेकडे आली. एक लहान मुलगा त्याच्या वडिलांबरोबर आला आणि त्याने वडिलांना विचारलं, बाबा हे काय? बाळा हा यज्ञ आहे. कशासाठी हा यज्ञ? पाऊस नाही, पाऊस पडावा म्हणून यज्ञ चालू. मुलगा म्हणतो, बाबा आता एवढा यज्ञ केला मग पाऊस पडेल ना? बाप म्हणतो, हो पडेल, पडायलाच पाहिजे. तेवढी पोरग म्हणतो, बाबा मी सांगतो पाऊस पडणारच. मी सांगतो तुम्हाला एवढा मोठा यज्ञ तुम्ही केला पण पाऊस पडणार नाही. बापाने पोराचं तोंड दाबलं. ते म्हणे एवढ्या मोठ्याने बोलू नको, एवढे मोठमोठे विद्वान ब्राह्मण आणले, तेवढा मोठा खर्च केला, दुष्काळामध्ये लोक वर्गणी देत नाही तरी पण एवढा मोठा सप्ताह गेला, कथा ठेवली, कीर्तनं ठेवली आणि तू म्हणतो पाऊस पडणार नाही. तो म्हणतो, बाबा मी सांगतो पाऊस पडणार नाही. बापानं तोंड दाबलं. तो म्हणे तोंड बंद कर, नाहीतर हे जर इथल्या कार्यकर्त्यांच्या कानावर पडलं तर मी तुला जन्म दिला म्हणून मला मारतील. बापालाही कुतूहल वाटलं, आपलं एवढं 2-4 वर्षाचं पोरगण म्हणतंय की पाऊस पडणार नाही. बापानं विचारलं का? त्यावेळी तो सांगतो, बाबा एवढा मोठा यज्ञ केला पाऊस पडावा म्हणून, पण मी सांगतो पाऊस पडणार नाही. का? कारण या एकाचाही यज्ञावर विश्वास नाही. यांचा एकाचाही यज्ञावर विश्वास नाही. का? जर यांचा विश्वास असता की यज्ञ झाल्यानंतर पाऊस पडेल तर एकाने तरी छत्री आणली असती. एका जणाने सुद्धा छत्री आणली नाही. आपण भिजू ही काळजी वाटत नाही यांना. म्हणजे काय? यांचा एकाचाही यज्ञावर विश्वास नाही. आणि विश्वासच नसेल तर पाऊस पडेल कसा? मग मला तुम्हाला एवढं विचारायचं, त्यांनी यज्ञ केला, यज्ञाच्या मागे धारणा काय होती? पाऊस पडावा. देवावर विश्वास आहे म्हणूनच यज्ञ केला ना. विश्वास नाही म्हणून तर नाही केला. विश्वास नाही असं नाही, विश्वास होता, पण आपला विश्वास पक्का आहे आणि तो साफल्याला जाईलच असा विश्वास आपला आपल्या. आमचा देवाच्या अस्तित्वावर विश्वास आहे, पण देव आमचं ऐकेल याच्यावर आपला विश्वास नाहीये. मला सांगायचं काय मुद्दा एवढा आहे की आपला विश्वास तुकोबरायांच्या म्हणण्यानुसार नाही असा नाही, पण ते म्हणतात जितका माझा बळकट आहे तितका नाही. तुकोबरायांचा विश्वास एवढा बळकट आहे म्हणून ते छातीला हात लावून सांगतात, अवघा जनी प्रकाश. आमच्या कंठात आम्ही कृष्ण म्हणतो, पण आम्ही त्याच्या बळावर
विश्वामध्ये प्रकाश टाकण्याची याचना करू शकतो, शौर्यत्व गाजवू शकतो. पहिला मुद्दा विश्वास आणि दुसरा मुद्दा प्रेम. आपलं देवावर प्रेम नाही असं नाही, पण आपलं प्रेम जितकं तुकोबराय ज्ञानोबरायांचं आहे, जितकं गोपिकांचं प्रेम भगवंतावर आहे, तितकं प्रेम आपलं नाही. ज्यावेळी एक दिवशीचा प्रसंग, अर्जुन भगवंताला भेटण्याकरता आला आणि अर्जुन भगवंताला भेटण्याकरता आल्यानंतर द्वारपालाच्या जवळ गेला. द्वारपालांना विचारलं, कुठे आहे भगवान? त्यावेळी सांगितलं, भगवान आपल्या कक्षामध्ये, दरवाजा बंद आहे आणि कोणालाही भेटण्याची परवानगी नाही. ज्यावेळी असं सांगितलं, अर्जुनानं विचार केला आणि विचारलं, काही अघटित घडलंय का? ते म्हणे माहिती नाही. झालंय काय? ते म्हणे कारण काय माहिती नाही, पण बंद करून घेतलंय. अर्जुन म्हणे, कोणालाच जायला परवानगी नाही, तरी पण आपल्याला जायला? कारण प्रेमाच्या माणसाला परवानगीची आवश्यकता. कोणाला येऊ नको असं सांगितले, पण मला येण्यासाठी परवानगीची गरज नाही. सांगायचं काय मला? अर्जुन मध्ये गेला आणि मध्ये जाऊन अर्जुनानं पाहिलं, भगवान आपल्या पलंगावर बसून स्पुंदून स्पुंदून रडत होते. भगवंताला रडताना पाहिलं. अर्जुन जवळ गेला. प्रेमाचा माणूस दिसला की दुःख अजून दाटून वर येत. बसा. प्रेमाचा माणूस पाहिला की दुःख जास्त दाटून वर येत. अर्जुनाला पाहिलं आणि इतक्या वेळी स्पुंदून स्पुंदून रडणारा देव आता ओक्साबोक्षी रडू लागला. अर्जुनाने विचारलं, झालं काय तुला? का रडतोय? अरे मलाच तू सुख दुःख समेकृत्वा सांगत होतास, रडण्याचं कारण नाही सांगत होतास, आणि देवानं रडावं असं जगात आतापर्यंत काही झालेलं नाही. तू रडतो का? तुला कोणी काही बोललं का? नाही. काही मनाविरुद्ध झालं का? नाही. अरे मग रडतो का? त्यावेळी देवाने बोलावं, अर्जुना, मला आज त्या गोकुळातल्या गोपींची आठवण येते. त्यांच्या आठवणी मला रडवतात. त्यावेळी अर्जुन हसायला लागला आणि अर्जुन म्हणाला, देवा, यात रडण्यासारखं काय आहे? अहो, त्या गोपिका होत्या, मग इथे काही गोपिका कमी आहेत का तुमच्याकडे? गोपिका बोलवा, एखादा रास इथे करा, बरं वाटेल तुम्हाला. ते म्हणे, अर्जुना, तू वाटतो तसा तो रास नाही, तू वाटतो तेवढ्या त्या गोपिका नाही. अर्जुनाने विचारलं, काय वैलक्षण्य आहे? त्यावेळी कृष्ण भगवान बोलू लागले, अर्जुना, त्या ज्या गोपिका होत्या ना, त्या जगत त्यांचं आयुष्य होत्या, पण जगत माझ्यासाठी होत्या. त्या स्नान करत होत्या, त्या वेगवेगळ्या रंगाच्या वस्त्र घालत होत्या, त्या कपालाला कुंकुम लावत होत्या, अलंकार परिधान करत होत्या, पण त्या त्यांच्यासाठी नाही, त्या माझ्यासाठी करत होत्या. त्या स्नान करायच्या, माझ्यासाठी करत होत्या. त्या वेगवेगळ्या नवीन नवीन सुंदर सुंदर वस्त्र परिधान करायच्या. का? कारण वस्त्र नसलेलं शरीर कृष्णाला आवडत नाही, म्हणून त्या वस्त्र घालायचे. त्या मस्तकावर कुंकुम लावायच्या. ते त्यांच्या सौंदर्याच्या सौभाग्याचं लेणं म्हणून नाही, तर रिकाम कपाळ कृष्णाला पाहायला आवडत नव्हतं. त्या लोकांमध्ये फिरण्याकरता, स्वतःच्या मनोरंजनाकरता नाही, माझ्यासाठी यायच्या. त्या जगत त्यांचं आयुष्य होत्या, पण जगण्याची प्रक्रिया मला आनंद भेटावा असो. त्या गोपिका, त्यांची सर मला इथल्या गोपिकेत नाहीये. जे प्रेम गोपिकांनी देवावर केलं, एक सांगू का? तेच प्रेम असतं की ज्यांना कितीही नाशाची कारण होऊन सुद्धा ते तुटत नाही. ते प्रेम असतं. कितीही त्याला प्रेम तुटण्याची संबंध प्रसंग समोर येऊ द्या, पण ते जे हलत नाही ना, ते प्रेम असतं. प्रपंचातल्या माणसाचं प्रेम
ज्ञानोबराय बोलतात, सासूसाठी रडे सून, भावंतरीचा भिन्न. सासू सुनाचं इतकं लागून राहायचं, विस्तव जात नव्हतं दोघींच्या मधनं. हिचा स्वयंपाक झाला की ती बाहेर जायची, मग दुसरी यायची, मग तिचा स्वयंपाक करायची. इतकं लागून दोघींचं कधी पटलं नाही. आणि योगायोगाने एक दिवस सासू मेली. आता सासू मेल्यानंतर सगळी मंडळी आली. त्या सुनेने जे सासूला धरलं, मोठ्यानं अंबरणा फोडला. माझी सासू आहे, मी नेऊ देणार नाही, माझी सासू आहे, मी हात लावू देणार नाही. मोठ्यानं रडायची, सासूला अशी कवटाळून धरायची. आता ते रडतं कसं हे मी नाही सांगू. काही काही मंडळी आमची फार ती कौतुकानं सांगतात, ते मला ते जमत नाही ते सांगतात. तेवढ्यात एक शेजारची तिची मैत्रीण आली. तिला माहिती होतं हिच्या सासूवर किती प्रेम आहे. तिने पाहिलं एवढी रडते ही, जवळ गेली, तिला जरा बाजूला बोलून घेतलं आणि म्हटलं, का ग, कालपर्यंत तुझी सासू जिवंत होती, आज म्हणते माझी सासू माझी सासू. इथून मागे तुझी नव्हती काही म्हणे. मग अहो मिनिटभर पटलं नाही दोघीचं, आणि आज माझी सासू म्हणून रडते. आज एवढा प्रेमपान आला कुठून म्हणे तुझ्यात. ती म्हणे, तू जसं समजते तसं काही नाही, तू माझी सख्खी मैत्रीण आहे म्हणून तुला सांगते. ऐक नाही, आपल्याकडे हा फार मोठा पारंपरिक प्रघात. तू आहेस म्हणून सांग, दुसरं कोणाला सांगू नको, तुम्ही पण कोणाला म्हणू नका. अगं माझा त्या सासू जीव आहे वगैरे असं काही नाही. अगं पण तिच्या कमरेला मिठा का मारते मग. ती म्हणे, अगं मेली पण चावी कुठं लपून ठेवली तेच सापडत नाही. तेच सासूसाठी रडे सून, भावंतरीचा भिन्न. प्रपंचातलं नातं हे स्वार्थाशिवाय जवळ येऊ शकत. गोपिकांचं प्रेम भगवंतावरचं निश्चळ प्रेम आहे. देवाने ते प्रेम तुटावं याच्यासाठी भरपूर काही काही प्रयत्न झाले, पण ते प्रेम नाही तुटलं. मी वाक्य बोललो, प्रेम तुटण्यासाठी भरपूर गोष्टी झाल्यात, तरी सुद्धा ते तुटू नये ते प्रेम असते. भगवान ज्यावेळी गोकुळ सोडून आले आणि परत कधी गेलेच नाही, एवढं कारण पुरेसं आहे प्रेम संपायला. पुरेसं एवढं कारण, परत गोकुळात गेलेच नाही. बरं गेले नाही तर नाही, पण ज्यावेळी गोपिका आणि गोपाळ त्यांना भेटण्यासाठी आले, कृष्णाने त्यांना साठी ओळख सुद्धा देऊ नये. कृष्णाने त्यांना ओळखही दिली नाही, उलट हाकलून दिलं. मला असं वाटतं एवढं कारण प्रेम संपायला पुरेसं आहे. शेवटच्या काळामध्ये जेवढी काही त्यांची भेट झाली आणि प्रेम संवाद झाला तेवढाच फक्त. इतर वेळी कृष्णाने गोपिकांना अजिबात किंमत दिली नाही, जवळ पण केलं नाही. गोकुळ सोडून आल्यानंतर प्रेम संपायला एवढं कारण पुरेसं आहे. आणि असं म्हणतात की प्रेम म्हणजे जगातली सगळ्यात सूक्ष्म वस्तू आहे. आपल्याकडे महिला मंडळ शेवई करतात. शेवया माहिती? शेवया कसं करतात ते पीठ, ते अगोदर ते कळलं तुम्हाला? मला काय ते माहिती नाही कसं करतात. आणि त्या शेवया अशा वाळत घालतात. असं म्हटलं जातं की शेवया वाळत घातल्या की त्या तुटू नये, बरोबर ना? तुटू नये म्हणून महिला मंडळाने त्या शेवया केल्या की ते एका खोलीमध्ये बंद ठेवतात. पण केल्यानंतर तिथं कोणाला परत ते येऊ देत नाही, परत कोणाला तिथे येऊ देत नाही. असं म्हणतात की काही काही गोष्टी फार नाजूक असतात. एका नाजूक राजाची कथा सांगितली जाते. एक राजा इतका नाजूक होता, तो हत्तीवर बसला. हत्तीच्या वर 7 गाद्या आणि त्याच्यावर राजा बसला. राजा निघाला आणि हत्तीच्या पायाखाली विलायची गेली आणि राजाला सर्दी झाली. किती नाजूक असेल तो राजा. अलंकार देऊन जरी हा दृष्टांत कथा बनवली असेल, पण तो किती नाजूक असेल. त्या शेवया तेवढ्याच नाजूक असतात. त्या बंद खोलीमध्ये ठेवल्या
आणि असं म्हणतात की शेवयांना काकडीचा वास सहन होत नाही. म्हणजे जर काकडीचा वास शेवयाला लागला की त्या शेवया तटा 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 तुटायला लागतात. भागवतामध्ये सांगितलंय बरं का, मी माझ्या मनचं सांगत नाही. एखाद दिवशी जर घरी शेवया बनल्या तर प्रयोग करून पाहिला तुम्ही, हरकत नाही. भटके खावे लागतील तिची तुमची जबाबदारी. पण भागवतातला हा प्रयोग घरात करून पाहायला काय हरकत आहे. परिणाम नंतर परिणाम की चिंता तो कायरोग होतीये. काकडीचा वास जर त्या शेवईला लागलं तर ती शेवई तटतटा तुटायला लागते. पण तिथं जाऊन त्या खोलीमध्ये जाऊन तुम्ही जर असं म्हणले शेवईला तूट बाई तूट तूट, तुम्ही किती वेळा तूट म्हटल्यावरती शेवई तुटते. म्हणजे काकडीचा वास ज्याने शेवई तुटते ती तुमच्या बोलण्याने तुटत नाही. त्या वासापेक्षा शब्द सूक्ष्म आहे. आणि असं म्हणतात इतके शब्द सूक्ष्म आहेत आणि त्या सूक्ष्म शब्दाने सुद्धा प्रेम तुटतं. म्हणजे ते प्रेम किती नाजूक असेल. विठ्ठला ज्या शब्दाने काही तुटत नाही त्या शब्दाने प्रेम तुटतं. म्हणजे ते प्रेम किती नाजूक असेल. कृष्णाने एवढं सगळं केलं प्रेम तुटण्याकरता, पण गोपिकांचं प्रेम तुटलं नाही. त्या भागवतामध्ये राधिकेच्या अंतकाळाची समयीची कथा सांगितली जाते. किती त्या कृष्णाने घृण वागावं तरी सुद्धा प्रेम कसं अकालाचित बाधित राहते. त्या राधेच्या मरणाचा प्रसंग सांगितला जातो. राधा मरणासन्न अवस्थेला पोहोचलेली. मरणार. कोणी कृश झालेल्या तिच्या त्या शरीराकडे पाहून कोणीही सांगेल आता राधा मरणार. शरीरामध्ये त्राण शिल्लक नाही, पण मुखाने कृष्ण 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 चालू. तिच्या जवळ असलेली तिची एक मैत्रीण, तिचं नाव ललिता. ती ललिता म्हणते अगं कुठपर्यंत त्याचं नाव घेते. मरणासन्न अवस्था झालीये तुझी, अजून तो तुला पाहायला आला नाही, गेला तसा आला नाही, का त्याचं नाव घेत बसलीयस. बरं घेतीये त्याचं नाव, जाते मी त्याला बोलवून आणते. राधा म्हणते तू जाऊ नकोस, तो येणार नाही. तरीही ती ललिताने तिचं ऐकलं नाही. कृष्णाकडे गेली आणि कृष्णाकडे जाऊन कृष्णाला म्हणते कृष्णा अरे तुझी एवढी प्राणप्रिय की राधा मरणासन्न अवस्थेत मरायला लागली. एकदा शेवटचं तिला भेटून ये, भेट तिला, तिला बरं वाटेल, शेवटची इच्छा पूर्ण कर तिची. कृष्ण आला तर नाही, त्याने हाकलवून दिलं त्या ललिताला, अपमानित करून. तर ललिता आली आणि ललिता येऊन राधेला म्हणते नाही आला तो. त्यावेळी राधा म्हणते मी तुला सांगितलं होतं तो येणार नाही. प्रेम करणारी माणसं कधी आपल्यावर ज्याचं प्रेम आहे किंवा आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला दोष देत नाही. राधा म्हणते मी तुला सांगितलं होतं जाऊ नकोस, तो नाही येणार मला माहिती होतं. मग आता माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर म्हणून. काय? मी ज्या वृक्षाच्या खाली बसले ना ते वृक्ष होतं तमालाचं. तमाल वृक्षाखाली बसलेली राधा. माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. मला या तमाल वृक्षाला बांधून टाक. दाव्याने बांधू नको, दोरीने बांधू नको, माझ्या हातापायाची गाठ मार. हाडं तुटली तर तुटू दे, काळजी करू नको, मला बांधून टाक. राधे काय एवढा अट्टहास, कशा करताय सगळं? त्यावेळी राधा बोलते नाही शेवट कृष्ण, पण त्याच्या काळ्या रंगाला चिटकून मरण्याचं भाग्य मला येईल. याला म्हणतात प्रेम. विठ्ठल
दृढ देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. प्रेम संपण्याकरता राधेच्या साठी कारण खूप होती, पण तरी ती संपत नाही. अनेक आधासन येऊन सुद्धा जे प्रेम संपत नाही ना, त्याला म्हणतात प्रेम. तुकोबरायांच्या ठिकाणी प्रेम आपल्याकडेही आहे, तुकोबरायांकडेही आहे. फक्त आपलं प्रेम संपणार आहे, तुकोबरायांचं प्रेम संपणार नाही. म्हणून ते देवावर अधिकारवाणीने म्हणतात की आम्ही कंठी धरिला कृष्णमणी. आणि याचा परिणाम सामर्थ्य त्याचं आहे, अवघाजनी प्रकाश. ते म्हणतात आम्ही एवढं सगळं केलं, पण याचा तुम्हाला फललाभ काय झाला? तर ते म्हणतात की आम्हाला कृष्णाच्या संगतीत येऊन तुझी संगती झाली आमची निश्चिंती. नाही देखील ते मिळे भोगू सुखाचे सोहळे. ते म्हणतात असा सुखाचा सोहळा म्हणजे काय मिळाला? ते म्हणाले आम्हाला काला मिळाला. वाटायचं आपल्याला, वाटायचंच थोडं येऊ दे मला जवळ त्याच्या. आम्हाला काला मिळाला, जो काला अनेकांना दुर्लभ आहे तो मिळाला. मग दुर्लभ आहे म्हणून तुम्ही तुमच्या घरात ठेवता का? ते म्हणे घरात नाही ठेवत, आम्ही आमच्या आमच्यात काला वाटुवे कमेका. दुर्लभ काला मिळाला. वैकुंठातल्यांना तो दुर्लभ आहे, पण तो आम्हाला मिळाला, त्याच्या संगतीत राहून मिळाला. मग एवढा दुर्लभ आहे म्हणून तुम्ही खिशात घालून ठेवता का? ते म्हणे एक खिशात घालून ठेवायची गोष्ट आहे का? ती वाटण्याची गोष्ट आहे. मग कोण? वाटण्याची गोष्ट आहे. मग आम्ही काला वाटू एकमेका, आम्ही एकमेकांना काला वाटतो. आता एकमेक कुणाला म्हणतो आपण? जो खूप दिवसातून भेटतो त्याला, की जो आमच्या बरोबरच राहतो त्याला, जो कायम बरोबर राहतो. आम्ही एकमेकांच्या बरोबर राहतो म्हणजे काय? आम्ही कायम बरोबर. मग आम्ही म्हणजे कोण? आम्ही बाकी कोणी नाही, आम्ही सगळे वैष्णव. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्यांचं देवावर प्रेम आहे असे आम्ही वैष्णव एकत्र एकमेकांबरोबर राहतो. आणि एकमेकांबरोबर राहून आम्ही एकमेकांना तो काला देतो. ते म्हणाले मग एकमेकांना देता जगात अजूनही वैष्णव आहेत, वैकुंठातही वैष्णव आहेत, ब्रह्मलोकातही वैष्णव आहेत, नवे नवे कैलास लोकात पण भगवान शंकर कोण आहेत? वैष्णव आहेत. भजन करी महादेव राम तुझी सदाशिव. जसे बाकीचे भक्त वैष्णव आहेत, ब्रह्मदेवही वैष्णव आहेत.
भगवान शंकर ही वैष्णव आहेत, ते विष्णूचेच भक्त आहेत. स्वर्गातले देव सुद्धा विष्णू भक्तच आहेत, वैष्णव आहेत. मग त्यांना देता का? ते म्हणे आम्ही एकमेकात देतो, जे आमच्या एकमेकात नाही त्यांना, म्हणजे कुणाला देत नाही. अभंगाचं वाकुले या ब्रह्मादेका, 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 वाकुले या ब्रह्मादेका. कुणाला देत नाही, जे मस ब्रह्मादिक आहेत पण त्यांना आम्ही देत नाही. त्यांना आम्ही काय दाखवतो? वाकोलिया ब्रह्मादिका. आम्ही वाकुल्या दाखवतो. वाकुल्या म्हणजे कशा? वाकुल्या म्हणजे काय? एखादी गोष्ट जी आपल्याला भेटली आणि दुसऱ्याला भेटत नाही, ज्याला ती गोष्ट पाहिजे त्यालाच वाकुल्या दाखवता येतात. ज्याला लागत नाही त्याला कशाला वाकुल्या दाखवणार आहे? लहान पोरं असतात पहा, लहान पोरांमध्ये एकाला चॉकलेट भेटतं, दुसऱ्याला भेटत नाही, तो त्याला वाकुल्या दाखवतो. पण जसं त्या दुसऱ्याला भेटलं नाही तसं तिसऱ्यालाही भेटलं नाही, तो तिसऱ्याला वाकुल्या नाही दाखवत. का? कारण भेटलं दोघांना नाही, पण फक्त दुसऱ्यालाच पाहिजे होतं, तिसऱ्याला पाहिजेच नव्हतं. ज्याला पाहिजे नाही त्याला वाकुल्या दाखवून फायदा नाही. मग ब्रह्मादिकांना सगळं आहे तरी वाकुल्या दाखवतात, म्हणजे ब्रह्मादिकांना हे पाहिजे होतं, पाहिजे होतं आणि मिळालं नाही म्हणूनच वाकुल्या दाखवतात. वाकुलिया ब्रह्मादिका. मग ब्रह्मादिकांना सोडून देता कुणाला? ते तर मोठे आहेत. ते म्हणे आमच्यासाठी मोठं लहान कोण नाही, उत्तम लोका. आम्ही फक्त उत्तम लोकांना देतो. चिंतना करता वेळ नाही आपल्याला, आपली वेळ जवळजवळ आली आहे, फक्त 10 मिनिटावर काला संपायला. उत्तम लोकांना आम्ही देतो. ते म्हणतात तुकोबाराय तुम्ही एवढं बोलता की ब्रह्मादिकांना देत नाही, आम्ही सामान्यांना, सर्वसामान्यांना, सर्व आमच्या समावेशित राहणाऱ्या मंडळींना देतो, आम्ही मोठ्यांना, अधिकारी माणसांना हे देत नाही म्हणे. आमच्या दृष्टीने ते अधिकारी नाही. ते म्हणतात तुकोबाराय त्यांचा अधिकार ठरवणारे तुम्ही कोण? तुकोबाराय बोलतात इथले आम्हीच अधिकार ठरवतो. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाडे. या भूमंडळाचे हे अधिकार ठरवणारे आम्हीच आहोत. आमचा अधिकार काढण्याची पात्रता इथं दुसरं कुणाकडेच नाही. म्हणून या भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे, आम्हीच इथे वीरत्व केलं, आम्हीच या ठिकाणचे अधिकारी आहोत. म्हणून काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम विठोबार Oh
5 मिनिटांमध्ये आपल्याला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काल्याचा प्रसंग ऐकायचा आणि आपली सेवा आटपून घ्यायची. भगवान परमात्मा गोकुळात रांगता वाढू लागले. कारण आजचा प्रघात आहे. ज्यावेळी काल्याचं निरूपण सुरू होतं, वारकरी संप्रदाय सांगतो की चिंतन करताना चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान जन्माला आले, अवताराला आले मथुरेत आणि जन्माला आले गोकुळात. म्हणून अभंग सुद्धा जाणीवपूर्वक आहे. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण मथुरेत जन्मला असं नाही. मथुरात ते अष्टभुजा धारण करून अवताराला आले होते आणि मग बाळ झाले होते. म्हणून ते गोकुळातच जन्मले. आणि करता करता बातमी कंसापर्यंत गेली. पुतना मावशी पाठवली. पुतना मावशी नंतर काक भग रिठा एक एक करता पाठवले. महाबळ भट पाठवला. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. विटंबिना केली त्याची, पाठवून दिलं. आणि करता करता भगवान मोठे होऊ लागले. आपल्या सवंगड्यांकडे पाहिलं आणि त्यांना वाटलं की हे आपल्यासारखे नाही. मग प्रत्येकाने आपल्याला आपल्यासारखं करून घेतलं पाहिजे. फार मोठा संदेश. गोपालकृष्णांकडे पाहिलं तर ते टवटवीत आहे, सफरचंदासारखे गाल वर आलेले आहेत त्यांचे. आणि बाकीच्यांचे पाहिलं तर सगळे गाल एकमेकाला टेकलेले. ते म्हणे तुम्ही असे कसे? ते म्हणे आमच्या घरचं सगळं होतं पण ते सगळं मथुरेला जातं. मग अहो, आपल्या घरातलं आपल्या अधिकाराचं आपल्याला मिळत नाही. मग जे आपल्या हक्काचं आहे ते आपण घेतलं पाहिजे. पहिला हक्काचा कामगार लढा त्यावेळी कृष्णाला लढवला. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं आणि आता आपल्या हक्कासाठी आपण लढायचं. काय तिथं ते परत परशत्रूला जातं आणि उन्मत्त लोक माजतात. फार मोठा विचार आहे. जर आपल्याकडची संपत्ती जर परराष्ट्राला परकीयांना जाते आणि ते जर आपल्याला धाक दाखवत असेल तर आपण सावध होणं गरजेचं आहे. आपल्या राष्ट्राचं कल्याण करायचं असेल तर आपल्या राष्ट्रातली धनसंपत्ती, आपल्या राष्ट्रातली जी पुण्यश्लोकिता आहे ती राष्ट्रातच कामाला आली पाहिजे, ती परराष्ट्रात नाही गेली पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. कृष्णानं तेच केलं. मथुरेमध्ये राक्षस पोसत होते. मग राक्षसांना मोठं करण्यापेक्षा इथले मोठे करा ना. आणि कृष्णाचा एक हेतू पहा ना. मी माझ्या घरी पोटभर खातोय पण तुम्हाला भेटत नाही म्हणून तुम्ही कमी राहिले पाहिजे, लहान राहिले पाहिजे असं नाही. जसा मी मोठा आहे ना तुम्ही सगळे मोठे व्हा. मोठा विचार आहे. आजच्या कीर्तनाचा केंद्रबिंदूच मोठा विचार करणे. कृष्णाचा विचार करण्याची पात्रता मोठी होती म्हणून तो कृष्ण आहे. कृष्ण शब्दाचं एक वैज्ञानिक सिद्धांत सांगितलं. हे सगळं जे जग आता चालू आहे ना, त्या सगळं जग चालू असण्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण. जर गुरुत्वाकर्षण सुटलं तर आपण सगळे कुठं कशी जाऊ सांगता येत नाही. सूर्यही त्याच्या जागेवर राहणार नाही, पृथ्वीही राहणार नाही, चंद्रही राहणार नाही. आणि कृष्णाच्या नावामध्ये ती शक्ती आहे. कृष्ण इति आकर्षती.
जगाची व्यवस्था केंद्रस्थानी ठेवणार आकर्षण ते कर्षती इति नाम कृष्ण. म्हणून कृष्ण व्यापक आहे, म्हणून कृष्ण मोठा आहे. हक्कासाठी लढा लढला, भरपूर चोऱ्या केल्या आणि करता करता यशोदेकडे गाऱ्हाणी येऊ लागली. पहिली आली धावणी, येणे बाई काय केली करणी. करता करता कथा बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिसरी आली धावणी, येणे बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ मारोनी. गाठ बाई कोणासी सुटे ना, यशोदे बाळ तुझा तान्हा. कोठवरी सोसू धिंगाणा. भरपूर झालं आणि भरपूर खोड्या करून करून शेवटी गौरीने यशोदेला ताकीद सांगितली. यशोदे कृष्णासी सांगावे, एकतर कृष्णाला समजून सांग, नाहीतर आता आम्ही निर्णय घेतो गोकुळी राहावे का जावे. त्यावेळी यशोदेला पण शेवट काही गोष्टींचा प्रत्यय आला. तिने सांगितलं आता तुम्ही इथं थांबायचं नाही, काय करायचं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ, गाया घेऊन सारे कृष्णाला काय सांगितलं. उद्या जाई राणा सवे घेऊनी बोधना. मग कृष्णाने सांगितलं आता तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाळ राणात या. मग गोपाळ आले आणि गोपाळांनी गाया चारायचं कमी केलं, गाया सोडून दिल्या आणि खेळ सुरू केले. यमुनेच्या तीरी गाय गोपाळ, हो गाय गोपाळ सवंगडी वना. गाय गोपाळ सवंगडी वना, गाय गोपाळ सवंगडी वना. खेळ खेळून खेळून 12:30 वाजून 5 मिनिट झाले. आता खांदी बार पोटी भूक,
काय खेळायाचे सुख म्हणून झाली आता वेळ म्हणती अनाशिरोऱ्या झाली आता वेळ अनाशिरोऱ्या काम सारोनी राखळ काम सारोणी राखळ सारे अवघे गोपाळ सारे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशिरोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनाशिरोऱ्या सगळ्यांनी आपल्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि त्या शिदोऱ्या एकत्र करून देवाने अट घातली, माझी जशी असेल तशीच असावी, अन्यथा बसू नये. एक कोणीतरी होते तुकोबरायांसारखे देवा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, मला कोणी नाही आहे मला हे करून द्यायला, माझी तशी तुम्ही गोड करून घ्या. म्हणून सगळ्यांचाच प्रसाद त्या देवाने एकत्र केला आणि तो एकत्र केलेला प्रसाद संत महात्मे त्याचं वर्णन करतात. तोच काला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, किंवा बिभ्रदवेनं जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे, किंवा प्रसादां सर्व दुःखानां हानिरसोप्यजायते. कुंडली खबरदारी विद्वान श्री ज्ञानदेव